नमस्कार, वेलकम टू मधुकर रेसिपीज। तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, या आधीच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुमची दमछाक न होऊ देता कुरडई कशी बनवता येईल याच्यासाठीचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि तो आज मी आणला आहे। त्यासाठी तुम्ही तयार आहात ना? चला तर मग आपण 1 किलो गव्हापासून चीक काढून घेतलेला आहे आणि चीक आता आपण इथे मोजून घेत आहोत। आपण इथं डायरेक्ट चीक काढलेला व्हिडिओपासून सुरुवात करत आहोत, कारण ऑलरेडी चीक काढायचा कसा याचा शास्त्रीय विवेचन केलेला व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आता आपण इथं जेवढा चीक तेवढं पाणी इथे ऑलरेडी मिक्स करून घेत आहोत। साधारणपणे आपल्याला 1 किलो गव्हापासून 1 लिटर चीक मिळालेला आहे। त्यामध्ये आपण पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे आणि तेवढंच पाणी घालून आपण याला मिक्स करून इथे ठेवलेलं आहे। आणि मित्रांनो, आपण चिकामध्ये नॉर्मल थंड पाणी घालून त्याला मिक्स करून मगच चुलीवर ठेवलेलं आहे। मित्रांनो, पाण्याचं प्रमाण तसं फिक्स असं नसतं। तुमचं चीक जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी गरम केलेलं तुम्ही बाजूला काढून ठेवा। चीक शिजताना गरज वाटल्यास तुम्ही वरून थोडंसं पाणी घालू शकतात। वरून पाणी घालायची जर वेळ आली तर पाणी मात्र गरमच घालायचं आहे। अशा पद्धतीने थंड पाण्यामध्ये चीक मिक्स करून एकच व्यक्ती ही कुरडईचा घाट घेऊ शकते। हा चीक मात्र चुलीवर ठेवल्यापासून एका हाताने चाटूच्या सहाय्याने सतत हलवत ठेवायचा आहे। चीक ऑलरेडी आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला असल्यामुळे यामध्ये गुठळी पडण्याचा फार प्रसंग येत नाही। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थंड पाण्यामध्ये चीक मिक्स केल्यामुळे आपला चीक शांततेने शिजवला जातोय। गरम पाण्यात उकळत्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस चीक घालतो त्यावेळेस थोडी धावपळ होते। अशा पद्धतीने तुम्ही जर फ्लेम जास्त वाढली तर लाकडं काढून ते पुन्हा नंतर लावून घेऊ शकतात। एकच व्यक्ती कशा पद्धतीने हा चीक शिजवू शकते हे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ थोडा डिटेल शूट केला आहे, कारण यामधून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यावरच तुम्ही ह्या अशा पद्धतीने कुरड्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकणार आहात। आणि बरं का मित्रांनो, विनाकारण जास्तीत जास्त सोपं करण्याच्या प्रयत्नात गहू न भिजवता गव्हाच्या पिठाच्या कुरड्या, रव्याच्या कुरड्या असं काहीही खात बसण्यापेक्षा सोप्या पद्धतीने बनवलेली पारंपरिक कुरडईच तुम्ही का बनवत नाही? त्यासाठीच तर प्रयत्नपूर्वक एवढ्या मेहनतीने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो। 3-4 दिवस गहू भिजवून ज्या आपण चिकाच्या कुरड्या बनवतो त्यांची तुलना कोणत्याच कुरडईशी होऊ शकत नाही, कारण त्या चिकामध्ये जे पोषक तत्व भिजवल्यामुळे तयार होतात ते अशा तुम्हाला कुठेही इन्स्टंट कुरडईमध्ये खायला मिळणार नाहीत। यासाठी चीक मात्र अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तो काचेसारखा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजवला जातो। चीक शिजायला चुलीवरती आणि गॅसवरती वेगवेगळा वेळ लागू शकतो। तुम्ही त्याला वेळोवेळी झाकण लावून असा कालवत राहून 4-5 वेळा पूर्ण वेळ घेऊन त्याला शिजवून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपण नॉर्मल थंड पाण्यामध्ये चीक आधी मिक्स करून मग तो चुलीवर ठेवून त्याला शिजवून मग कुरड्या कशा बनवायच्या हा व्हिडिओ बघत आहात। चीक जवळपास शिजत आल्यानंतर त्यावरती आपण एक ओला कपडा घालून झाकण ठेवून त्याला वाफवायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण बाजेवरती ओला कपडा अंथरून कुरड्या टाकण्यासाठी तयारी करून घेतली आहे। कुरड्यांच्या साच्यामध्ये चीक घालून आपण कुरडई घालण्यासाठी तयार आहोत। मित्रांनो, कुरडई वाळत घालण्यासाठी शक्यतो कापडाचा वापर करा। कापडावर वाळवलेल्या कुरडईला दोन्ही बाजूने व्हेंटिलेशन मिळून ती प्रॉपर वाळते आणि कुरडई केव्हाही कडक उन्हामध्येच वाळवायची असते। तुम्ही बघू शकता गरमागरम चीक आपला आणि छान कुरड्या पडतायत। अगदी तार आणि तार मोकळा मस्त दिसत आहे। आपल्याला हव्या त्या आकारात आपण कुरडई घालून घेऊ शकतो। इथे आपण छोट्या मध्यम आकाराच्या कुरड्या घालून घेत आहोत। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा कुरड्या आपल्या तयार होताना। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, आपण कुरड्या शेवटी तळून बघणार आहोत। आपल्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या टाकल्या जात आहेत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा। सकाळी साधारणपणे 6:30 ते 7च्या दरम्यान आपण ह्या कुरड्या बाजेवरती इथे वाळायला घातल्या। त्यात संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत जवळपास 70-75% अशा पद्धतीने वाळल्या आहेत। ऊन मात्र अगदी कडक होतं। आता कापडावर वाळवत घातलेल्या ह्या कुरड्या कापडाला चिटकून जातात, त्यामुळे कापड उलटं करून बॅक साईडने त्यावरती अशा पद्धतीने पाणी घालून आपण कुरड्यांना सुट्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात पाठीमागच्या बाजूने आपण कुरड्याला पाणी लावल्यामुळे ती कपड्यापासून अगदी सहज वेगळी होते। अशा प्रकारे आपण कुरड्या काढून घेतल्या की त्या अगदी सहज तार न तुटता वेगळ्या होतात। तुम्ही बघू शकतात आपल्या कुरड्या मस्त निघाल्या आहेत। ह्या सर्व कुरड्या आणखी 2 दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत।
आता तुम्ही बघत आहात मस्तपैकी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेल्या कुरड्या. हो मित्रांनो, अगदी बरोबर. थंड पाण्यामध्ये चीक मिक्स करून अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यात आलेल्या ह्या कुरड्या आता आपण लगेचच तळून बघणार आहोत. मित्रांनो, आता वेळ कुरडईच्या अग्निपरीक्षेची बरं का. गरम तेलामध्ये ती फुलते कशी, खुलते कशी, तिचा रंग कसा, तिचा टेक्स्चर कसं. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघून तर मला असं दिसतंय की आपली थंड पाण्यातली कुरडई अग्निपरीक्षेमध्ये नुसती पास नाही तर गुणवत्ता यादीमध्ये वरच्या क्रमांकाने पास झालेली दिसते. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कमेंटद्वारे तिचं अभिनंदन करताय की नाही? करा मग लवकर. मला 100% खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसह. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.